नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आपण या बुलेटिनमध्ये सुरुवातीला जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. पाहूया 100 हेडलाईन्स. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. पती शशांक नणंद करिश्मा आणि सासूची पोलीस कोठडी आज संपणार. बचाव पक्षाचे वकील कोर्टामध्ये काय युक्तिवाद करतात याकडे लक्ष. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. वैष्णवीचा सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी. राजेंद्र आणि सुशील हगवणेचा मुक्काम 31 मेपर्यंत पोलीस कोठडीत. वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये हगवणे कुटुंबियांची बाजू मांडणाऱ्या वकिलावरच गुन्हा दाखल. अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती. कसपटे परिवाराकडून हगवणेंना चांदीच्या गौराई देतानाचा व्हिडिओ समोर. हगवणेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांकडून चांदीची भांडी मागितल्याचा आरोप झाला होता. नवऱ्यानं बायकोला मारणं, कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही. हगवणेंचे वकील कोर्टामध्ये अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांनी केला. जो त्या वकिलांच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन. हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्याकडून संताप व्यक्त. आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास. हगवणे कुटुंबाकडून वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न. वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांचा हगवणे कुटुंबियांवरती आरोप. राज्य महिला आयोगाचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मयुरी हगवणेच्या तक्रारीनंतर नोव्हेंबर 2024 मध्ये गुन्हा दाखल झाला. 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल का झालं नाही याची चौकशी व्हावी. पत्राद्वारे रुपाली चाकणकरांची फडणवीसांकडे मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही संवादात चांगले नाहीत. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं मत. अर्थात हे दोघे या मताबद्दल मला माफ करतील असंही वक्तव्य. शरद पवार जयपराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात. इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक. मीरा भाईंदर महापालिकेतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेत प्रवेश. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंनी राहुल गांधी यांना इशारावजा धमकी दिल्याचं प्रकरण. काँग्रेस पदाधिकारी आज नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेणार. 3, 4 आणि 5 जूनला मनसेच्या मॅरेथॉन बैठका. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठका होणार आणि विविध विषयांच्या अध्ययनासाठी मनसेने स्थापन केलेल्या समित्या राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवरती चर्चा होणार का याकडेही लक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या बंगल्यासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न. या प्रकरणी अजित मैदगी नावाची व्यक्ती ताब्यात. गुन्हा दाखल. सलग 3ऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. तब्बल 335 कोटींचा निधी वळवल्यामुळे नाराजी. नीती आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत निधी वळवण्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती. फडणवीसांच्या हस्ते 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन. शेतकऱ्यांच्या मेळाव्यालाही देवेंद्र फडणवीस संबोधित करणार. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 6 जूनपर्यंत मुदतवाढ. ओबीसी विभाग मंत्री अतुल सावेंची माहिती. मतदारसंघातल्या नागरिकांसाठी फिरतं जनसंपर्क कार्यालय. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनव उपक्रम. नागरिकांच्या अडचणी, समस्या, तक्रारी थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकून सोडवण्याचा प्रयत्न. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्ड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी सोहळा. 29 मे 1929 रोजी बाबासाहेबांनी विहिरीचं पाणी काढून अस्पृश्यांना पाजलं होतं. या घटनेला आज 95 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरण. 5.5 किलो सोन्यापैकी केवळ 20 तोळे सोनं लड्डांच्या हाती. हरवलेल्या सोन्यापैकी पोलिसांना केवळ 20 तोळे सोनंच मिळाले. केवळ 20 तोळे सोनं मिळालं. उरलेलं सोनं कुठे गेलं? उद्योजक संतोष लड्डा यांचा सवाल. पोलीस आता उरलेलं सोनं रिकव्हर करण्यासाठी काय कारवाई करणार याकडे लक्ष. कोल्हापुरामध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा. मीना डोंगरे असं 75 वर्षाच्या निवृत्त प्राध्यापकाचं नाव. गुन्हा दाखल. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये शुभम नेप्ते नावाच्या तरुणाला अटक. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 19 आरोपींना अटक तर अजून 18 आरोपी फरारच. बीडच्या पाटोदा तालुक्यातील नाळवंडी ग्रामपंचायतीचे अधिकारी एजे सय्यद यांचं निलंबन. कामासाठी पैसे मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर निलंबन.
अमरावतीच्या अचलपूरमध्ये वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरू असलेलं फिनेल मिलच्या कामगारांचं आंदोलन सुरूच. गेल्या 48 तासांपासून कामगार मिलच्या चिमणीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन करतायत. बीडमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर. वीज जोडणी नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवलं 90,000चं बिल. नक्षल प्रभावी भागांच्या यादीतनं बस्तर जिल्ह्याचं नाव हटवलं. तब्बल 4 दशकांनंतर बस्तर जिल्हा नक्षलमुक्त. एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बस्तर जिल्हा. एमबीए सीईटीचा निकाल जाहीर. 7 विद्यार्थ्यांना 100% गुण. सीईटी सेलकडनं प्रवेशाचं वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेचा मालमत्ता करामध्ये 15% वाढवण्याचा निर्णय. जवळपास 1 दशकानंतर मुंबई मालमत्ता करामध्ये वाढ. 9 लाख मालमत्तांवरती लागणार 15% ज्यादा कर. मुंबई महानगरपालिकेला 2024-25 मध्ये 6,198 कोटी मालमत्ता कर मिळाला होता, तर चालू आर्थिक वर्षामध्ये 7,500 कोटी रुपये मालमत्ता कर मिळण्याची शक्यता आहे. देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. देशभरामध्ये कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 1,300 वर गेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 383 कोरोनाचे रुग्ण आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण, यामध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला आणि उरलेल्या 3 रुग्णांवरती उपचार सुरू आहे. केडीएमसी उपायुक्तांची माहिती. नवी मुंबईमध्ये 4 नव्या कोरोना रुग्णांची वाढ आणि नवी मुंबईमध्ये 19 कोरोना पॉझिटिव्ह. कोरोनाचे रुग्ण पाहून पुन्हा एकदा नागरिकांमध्ये घबराट. मे महिन्यात नागपुरात कोरोनाच्या 5 रुग्णांची नोंद, त्यातले 2 रुग्ण सक्रिय, दोघांची प्रकृती स्थिर, दोघंही होम आयसोलेशनमध्ये. मुंबईमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावला म्हणून कुत्र्याच्या मालकाला 4 महिन्यांचा कारावास. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाकडनं निकाल. 2018 मध्ये वरळीमध्ये घटना घडली होती. सिंहगड किल्ला आज पर्यटनासाठी बंद. पावसाळ्यापूर्वी वनविभाग सिंहगडचा दौरा करणार आणि सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करणार. राज्यामध्ये 19 मे पासूनच्या पाऊसबळींची संख्या 39 वर. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं माहिती सादर. अनेक ठिकाणी पावसाने पिकांसह घर आणि रस्त्यांचंही मोठं नुकसान झालंय. पुढच्या 48 तासामध्ये मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय. महाबळेश्वरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. ओढे, नदी नाले तुडुंब. गटारं तुंबल्यामुळे महाबळेश्वरमधल्या रस्त्यांवरती पाणीच पाणी. पर्यटकांचे हाल. पाण्यातनं वाट काढत वाहन चालकांची कसरत. नागपुरामध्ये नरखेड आणि काटोल तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. संत्रा बागा जमीनदोस्त. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. भिवंडी आणि वाडा महामार्गावरती खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झालेत. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरती कंटेनर उलटला. मुंबईहून कोकणच्या दिशेने जात असताना वडखळजवळ अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर थेट डिव्हायडरला धडकला. बीडच्या आष्टीमध्ये पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना फटका. सततच्या पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे महिला शेतकऱ्याने टाहो फोडला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सामान्यता आली आहे. सध्या कोल्हापुरामध्ये पावसाची उसंत. गेल्या 24 तासामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी 20 फुटांवर गेली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवलं. कार चालवणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल. कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. लातूरमध्ये 2 खासगी बसचा अपघात झाला आणि अपघातामध्ये एकाचा मृत्यू आणि 4 जण जखमी झाले. सोलापूर लातूर महामार्गावरची घटना आहे. गोंदियाच्या तिरोदा तुमसर मार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रेलरच्या धडकेमध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या 19 वर्षाच्या तरुणाची हत्या. पैशाच्या वादातनं हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. ऑपरेशन सिंधूनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावरती. आज अमित शहा सुरक्षा संबंधी बैठक घेणार, तर पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये नुकसान झालेल्या रहिवाशांचीही विचारपूस करणार. ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबई भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात दादर चैत्यभूमीतनं यात्रा निघणार. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील गट 7च्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची दक्षिण आफ्रिकेच्या संसदेला भेट. राष्ट्रीय प्रांत परिषद उच्च सभागृहाचे उपाध्यक्ष लेस गोवेंडर आणि विविध राजकीय पक्षांच्या 13 इतर खासदारांची भेट.
ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणारं काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ पनामामध्ये राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची राष्ट्रपती भवनामध्ये भेट घेतली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांच्या चकमकीत 4 जणांचा मृत्यू, एका मानवाधिकार कार्यकर्त्याचाही समावेश. पोलिसांनी त्याला बंडखोर ठरवून बनावट चकमक केल्याचा आरोप. पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबा एकाच बोर्डवर पाकिस्तानमध्ये साजरा करण्यात आला विजय दिवस. दहशतवादी संघटना आणि पाक सेनेमधला संबंध पुन्हा उघड. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताशी चर्चा करण्यासाठी पुन्हा गयावया. काश्मीर आणि दहशतवाद या मुद्द्यांवरती तोडगा काढण्यासाठी शहबाज शरीफ यांची तयारी. पंतप्रधान मोदी करणार 2 दिवसांमध्ये 4 राज्यांचा दौरा. 29 आणि 30 मेला मोदी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. या काळात ते अनेक विकास प्रकल्पांच्या भेटी घेणार, उद्घाटनही करणार. सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातनं सुटका. लोकपालांनी दिली क्लीन चिट. माधवी बुच यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही, असं लोकपालांचं म्हणणं. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाची कुटुंबाशी फोनवरती बोलण्याची याचिका. पटियाला हाऊस कोर्टाची तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना उत्तर मागण्यासाठी नोटीस. 4 जूनला पुढची सुनावणी. डाव्या चळवळीचा तारा निखळला. पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पद्म पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जाताना अभिनेते अशोक सराफ यांचा विमानामध्येही विशेष सन्मान. एअर हॉस्टेसनं विमानाचंही उड्डाण विशेष आहे, कारण आपल्यासोबत अभिनेते अशोक सराफ आहेत अशी ओळख करून दिली. हमासचा गाझा प्रमुख मोहम्मद सिन्वार ठार. इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांची घोषणा. गेल्या वर्षी मोहम्मद सिन्वरचा भाऊ याह्यालाही इस्रायलनं ठार केलं होतं. इलॉन मस्क यांनी सोडली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ. विशेष सरकारी कर्मचारी पद मुदत संपल्यामुळे सोडलं. वायफळ खर्च रोखण्यासाठी केलेल्या नियुक्तीबद्दल ट्रम्प यांनी मानले मस्क यांचे आभार. अमेरिकी नागरिकांना विविध प्रकारे त्रास देणारे परदेशी अधिकारी आणि व्यक्ती यांच्यावर नवे व्हिसा निर्बंध लादणार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडनं स्पष्ट. स्लो ओव्हर रेटसाठी लखनौला 3ऱ्यांदा दंड. कर्णधार ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड. उरलेल्या खेळाडूंना 11 लाख किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या 50% दंड. आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने. आज जो बाजी मारेल तो थेट अंतिम फेरीमध्ये. विराट कोहलीच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष.